नमस्कार, माझ्या माय क्रिएटिव्हिटी या चॅनलवर तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला पांढरे शुभ्र बटाट्याचे वेफर्स करून दाखवणार आहे। बटाट्याचे वेफर्स पांढरे शुभ्र होण्यासाठी काय करावे, बटाटे किती वेळ शिजवावेत, बटाट्याचे वेफर्समध्ये मिठाचं योग्य प्रमाण कसं टाकावं, यासारख्या अनेक टिप्ससह मी तुम्हाला हे बटाट्याचे वेफर्स करून दाखवणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। त्यामुळे माझे व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्हाला बघायला मिळतील। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। मी आज बटाट्याचे मिनी वेफर्स करणार आहे। त्यासाठी मी इथे बारीक बारीक 2 किलो बटाटे घेतलेले आहेत आणि ते पाण्यामध्ये भिजत ठेवलेले आहेत, म्हणजे त्यावरची माती वगैरे निघून जाते। आणि आता अशा पद्धतीने हाताने चोळून हे स्वच्छ धुवून घेऊया। अशा प्रकारचे गोल गोल बटाटे घेतल्यामुळे छान गोल गरगरीत वेफर्स तयार होतात। बटाटे मी पाण्यात स्वच्छ धुवून घेतलेले आहे। आता मी इथे एका भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे। आता आपण या बटाट्यांचे अशा पद्धतीने साल काढून घेऊया। बघू शकता या पद्धतीने पिलरने व्यवस्थित सगळ्या बटाट्यांची साल काढून घ्यायची आहे। या बटाट्याची साल मी तुम्हाला काढून दाखवत आहे। अशा पद्धतीने सर्व बटाट्यांची साल काढून लगेच पाण्यात टाकायचे आहेत। आता मी बटाटा सोलून घेते। ज्या दिवशी तुम्हाला बटाट्याचे वेफर्स करायचे असतील त्याच्या आदल्या रात्री ही तयारी करून ठेवायची आहे। बघू शकता आता बटाटा पूर्णपणे सोलून घेतलेला आहे, त्याची सर्व साल काढून घेतलेली आहे आणि आता लगेचच पाण्यात टाकलेला आहे। आता या पद्धतीने मी सर्व बटाटे सोलून या पाण्यामध्ये टाकून घेणार आहे। सर्व बटाट्यांची साल काढून घेतलेली आहे। मी इथे बटाटा वेफर्ससाठी जी किसणी मिळते ती किसणी घेतलेली आहे आणि आता आपण यावर सर्व वेफर्स तयार करून घेऊया। बटाटा किसताना अशा पद्धतीने पुढे सरळ घ्यायचा आहे। बघू शकता दाखवलेल्या पद्धतीने बटाटा असा सरळ पुढे सरकवायचा आहे। किसणीवरून अशा पद्धतीने सरळ पुढे सरकवत राहायचं आहे, मध्येच मागे ओढायचं नाही, नाहीतर आपले वेफर्स अर्धवट होतात, मध्येच तुटतात। आणि आता अशा पद्धतीने मी सर्व वेफर्स तयार करून घेणार आहे। ह्या वेफरच्या किसणीला खूप धार असते, त्यामुळे अगदी थोडासा बटाटा राहिल्यानंतर काळजीपूर्वक बटाटा किसून घ्यायचा आहे। त्यामुळे बटाटा किसण्याचा थोडासा राहिल्यानंतर अगदी काळजीपूर्वक किसून घ्यायचा आहे, नाहीतर आपल्या हाताला कापू शकतं। आणि बघू शकता अशा पद्धतीने वेफर्स मी तयार करून घेतलेले आहेत। बटाटे किसताना खूप अगदी पातळ किसायचे नाही आहेत, नाहीतर वेफर्स जळतात। त्यामुळे अशा पद्धतीने वेफर्स किसून घ्यायचे आहेत। काही बटाटे मी इथे किसून घेतलेले आहेत। 4-5 बटाटे किसून झालेले आहेत। आता हे बटाटे मी पाण्यामध्ये घालून घेणार आहे, म्हणजे ते लालसर होणार नाहीत। अशाच पद्धतीने थोडे थोडे बटाटे किसून झाल्यानंतर लगेचच पाण्यात टाकून घ्यायचे आहेत। सर्व बटाट्याचे चिप्स मी तयार करून घेतलेले आहेत। आता हे बटाट्याचे वेफर्स आपण 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया, म्हणजे त्यामधला स्टार्च पूर्णपणे निघून जातो आणि बटाटे उकडवताना बटाट्याचे चिप्स एकमेकांना चिकटत नाहीत। आणि आता याच पद्धतीने मी हे बटाट्याचे वेफर्स 2-3 पाण्याने नितळ पाणी निघेपर्यंत स्वच्छ धुवून घेणार आहे। बघू शकता अगदी नितळ पाणी निघेपर्यंत मी हे बटाटे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। बटाट्याचे वेफर्स मी दुसऱ्या भांड्यामध्ये काढून ठेवलेले आहेत आणि त्याच भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे। आता त्यामध्ये एक तुरटीचा खडा टाकून असं पाणी फिरवून घेऊया आणि तुरटीचा खडा त्यामध्येच ठेवून आता हे सर्व वेफर्स यामध्ये रात्रभर घालून ठेवूया, म्हणजे त्यामुळे वेफर छान पांढरे होतात। सर्व वेफर्स मी तुरटी घातलेल्या पाण्यामध्ये वेफर्स बुडतील एवढं पाणी घालून भिजवून ठेवलेले आहेत। आता आपण यावर झाकण ठेवून रात्रभर असंच ठेवून देऊया। आता दुसऱ्या दिवशी मी एका मोठ्या पातेल्यामध्ये 3 तांबे पाणी घातलेलं आहे। हा तांब्या 1.25 लिटरचा आहे, तुम्ही 3 ते 3.5 लिटर पाणी घालू शकता। आणि आता हे पाणी झाकण ठेवून गॅसवर उकळवून घेऊया। तोपर्यंत आपण तुरटीच्या पाण्यात भिजवत ठेवलेले वेफर्स एका भांड्यामध्ये काढून घेऊया। सगळे वेफर्स मी पाण्यामधून काढून घेतलेले आहेत। आता आपण पाण्यावरचं झाकण काढून बघूया।
पाण्याला आता चांगली उकळी आलेली आहे। आता मी यामध्ये 2 चमचे पोहे खायच्या चमच्याने 2 चमचे गच्च भरून मीठ घातलेलं आहे। 1 किलो बटाट्यासाठी 1 चमचा मीठ पुरेसं होतं। 1 किलो बटाट्यांसाठी 1 चमचा मीठ हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे। तुम्ही 1 किलो बटाट्यासाठी 1 चमचा मीठ वापरा। आता या उकळलेल्या पाण्यामध्ये आपण हे बटाट्याचे वेपर्स घालून घेऊया। बटाट्याचे वेपर्स घालताना मी अगोदर हाताने थोडेसे वेपर्स कमी करून घेत आहे। पटकन आपण सगळे वेपर्स ओतले तर आपल्या अंगावर पाणी उडू शकतं, म्हणून मी हाताने अगोदर थोडेसे वेपर्स घालून घेतलेले आहे। आता आपण झाऱ्याने असे वेपर्स पाण्यामध्ये बुडवून घेऊया आणि आता याच्यावर झाकण ठेवून शिजवून घेऊया। झाकण ठेवल्यामुळे वाफ बाहेर जात नाही आणि वेपर्स लवकर शिजतात। 4-5 मिनिटांनंतर आपण झाकण उघडून बघूया आणि झाऱ्याने हलवून घेऊया, म्हणजे बटाटे सगळ्या बाजूंनी व्यवस्थित शिजले जातात। आणि परत 2-3 मिनिटांनंतर परत एकदा आपण झाकण उघडून बघूया। अशा पद्धतीने झाकण उघडून मधून बघत राहायचं आहे आणि आपल्याला हे वेपर्स 80% शिजवून घ्यायचे आहेत आणि मधून वेपर्स हलवत राहायचे आहेत। जवळजवळ 20 मिनिट झालेली आहेत आणि आता आपण बटाट्याचे वेपर्स हातामध्ये घेऊन बघूया। बघू शकता या पद्धतीने बटाटा असा थोडासा तुटत आहे, अगदी थोडासा। बटाटे आता 80% शिजलेले आहेत। आता आपण गॅस बंद करूया आणि हे वेपर्स काढून घेऊया। आता मी इथे एका मोठ्या घमेल्यामध्ये ओढणी टाकलेली आहे। तुमच्याकडे मोठी चाळणी असेल तर तुम्ही मोठ्या चाळणीवर काढू शकता। आता मी हे वेपर्स या ओढणीवर काढून घेणार आहे। सगळे वेपर्स मी झाऱ्याने ओढणीवर काढून घेतलेले आहेत आणि आता आपण कडक उन्हामध्ये हे वेपर्स एक अशा पद्धतीने एकमेकाला चिकटू न देता अशा पद्धतीने हे वेपर्स वाळायला घालूया। सर्व वेपर्स मी एका साडीवर पसरवून घेतलेले आहेत। आता आपण हे 2 दिवस कडकडीत उन्हात वाळवून घेऊया। कडकडीत उन्हात वाळवून घेतल्यानंतर बघू शकता असे हे पांढरे शुभ्र वेपर्स तयार झालेले आहेत। आता मी तुम्हाला ते तळून दाखवणार आहे। कढईत तेल तापवून घेतलेलं आहे। चांगलं कडकडीत तेल तापल्यानंतर गॅसची फ्लेम बारीक करू तेलामध्ये आपण हे वेपर्स तळून घेऊया। बघू शकता वेपर्स अगदी छान फुललेले आहेत आणि अगदी पांढरे शुभ्र तयार झालेले आहेत। मी आणखी काही वेपर्स तळून घेणार आहे। बघू शकता या पद्धतीने विकत मिळतात त्याप्रमाणे हे मिनी वेपर्स तयार झालेले आहेत। तुम्हाला मोठे बटाट्याचे वेपर्स करायचे असतील तर तुम्ही मोठे बटाटेही वापरू शकता। मी सांगितलेल्या पद्धतीने तुम्ही मीठ टाकून मिठाचं प्रमाण 1 किलोसाठी 1 चमचा याप्रमाणे वापरून हे वेपर्स तयार करू शकता आणि बघू शकता अगदी कुरकुरीत असे वेपर्स तयार झालेले आहेत। तुम्हाला एक वेपर्स तोडून दाखवते। बघू शकता अगदी सहज तुटत आहे। सांगितलेल्या पद्धतीने तुम्ही हे वेपर्स नक्की करून बघा, खूपच छान होतात। तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटद्वारे जरूर कळवा आणि माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।